नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 1 जुलै ते 7 जुलै साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी विवाहित जातकांसाठी हा सप्ताह शुभ फळ देणारा राहील. या काळात तुमच्या कुटुंबातील लोकांमध्ये उत्तम सामंजस्य कायम राहील. या कारणाने वैवाहिक जीवनात तुम्हाला उत्तम फळांची प्राप्ती होईल. तुमच्या जीवनसाथीला तुमच्या प्रती आकर्षण वाटेल. आपल्या भावनांना जर तुम्ही फक्त स्वतःपर्यंतच सीमित ठेवले तर यामुळे प्रेमाच्या नात्यामध्ये समस्या येऊ शकतात. तथापि तुम्ही आपल्या भावनांना व्यक्त करून संगीला आनंदी करू शकता. जर पार्टनर नाराज आहे तर कुठल्या कॉमन मित्राच्या मदतीने तुम्ही त्यांना मनवू शकता आणि प्रेम जीवनात सकारात्मकता आणू शकता. वृषभ राशी कामाच्या ठिकाणी अधिक काम करून या आठवड्यात आपला जोडीदार अधिक व्यस्त दिसेल. यामुळे आपण इच्छित असूनही आपल्या जोडीदारासह प्रेमळ क्षण घालवण्यात अयशस्वी व्हाल, ज्यामुळे जोडीदाराचे हृदय देखील उदास होईल. यामुळे छोटे वाद होणेही शक्य आहे. या सप्ताहात प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला सावधान राहून प्रत्येक निर्णय उत्तम विचार करून घेण्याची आवश्यकता असेल, कारण तुम्ही खोटे प्रेम किंवा फ्लर्ट करू शकता. यामुळे नंतर तुमचे मन तुटेल, म्हणून प्रेम संबंधात घाईगर्दी करू नका. मिथुन राशी प्रेमी जातकांना या पूर्ण सप्ताहात प्रियतम सोबत कुठल्या गोष्टीला घेऊन खोटे बोलणे टाळले पाहिजे, अन्यथा तुमचे खोटे तुमचे चांगले प्रेम संबंध बिघडवू शकतात, ज्याचा नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. तुमच्याकडून तुमच्या वैवाहिक जीवनात काही गडबड होऊ शकते, ज्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या दोघांच्या नात्यालाच खराब करेल. अशात जितके शक्य असेल कुठलीही चूक करू नका आणि जर नकळत तुमच्याकडून काही चूक झाली तर वेळेच्या आधी आपल्या साथीला अवगत करा. कर्क राशी जर तुमच्या विवाहाला बराच वेळ झालेला आहे आणि काही कारणास्तव तुमच्या दाम्पत्य जीवनात दुरावा स्थिती बनत आहे तर या सप्ताहात तुम्हाला आपल्या विवेकाचा वापर करा आणि आपल्या नात्याची काळजी घ्या. या सप्ताहात जर तुम्ही सिंगल आहे आणि कुठल्या खास व्यक्तीच्या शोधात आहे तर शक्यता अधिक आहे की यावेळी तुम्हाला कुणासोबत अचानक भेट करण्याची संधी मिळेल. यामुळे झालेल्या भेटीमुळे तुमच्या मनात भावना येतील आणि त्या व्यक्तीला तुम्हाला परत भेटण्याची इच्छा होईल. सिंह राशी विवाहित जातकांसाठी हा सप्ताह तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ शकतो. अशात जर तुमचे जीवनसाथी सोबत काही मतभेद होते तर त्याला आता यावेळी दूर करण्यात यशस्वी राहाल. प्रेमाच्या भविष्यवाणीच्या अनुसार या सप्ताहात तुमच्या आणि प्रिय तुमच्या परस्पर ताळमेळमध्ये सुधार करणारे सिद्ध होईल, कारण याच ताळमेळीच्या कारणाने आपल्या या पवित्र नात्यामध्ये येत असलेली प्रत्येक समस्या तुम्ही दूर करण्यात यशस्वी राहाल आणि यामुळे तुम्ही प्रेमीसोबत उत्तम वेळ व्यतीत करण्याची संधीही मिळू शकेल. कन्या राशी विवाहित जातकांसाठी हा सप्ताह सामान्य रूपात उत्तम राहील. तथापि अधूनमधून थोडेफार वाद जीवनसाथी सोबत होण्याची शक्यता आहे, परंतु बऱ्याच शुभ ग्रहांची दृष्टी तुमच्या या वादातही रस आणण्याचे कार्य करेल. यामुळे तुमचा नात्यावर काही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. तुमच्या राशीतील प्रेमी लोकांसाठी ही वेळ बरीच चांगली राहील आणि यामुळे तुमच्या प्रेम जीवनात आनंदाची बहर येईल, कारण ग्रहांच्या यावेळी शुभ स्थितीत तुमच्या प्रेमी जीवनासाठी एक आदर्श स्थिती सांगितली जाऊ शकते. तूळ राशी या राशीतील विवाहित जातकांसाठी हा सप्ताह सामान्यपेक्षा बराच उत्तम राहील
कारण या पूर्ण सप्ताहात तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये कुठल्याही प्रकारे वाद पाहायला मिळणार नाही. या कारणाने तुम्ही जीवनसाथीसोबत उत्तम वेळ घालवू शकाल. ही वेळ प्रेमजीवनात एकमेकांच्या प्रती आपल्या विश्वासाला मजबूत बनवणारी वेळ असेल. कारण या काळात तुमचा साथी तुमच्या समक्ष आपल्या मनातील गोष्ट करण्यात काही समस्या त्याला वाटणार नाही. यामुळे तुम्हाला त्यांच्या जीवनाने जोडलेले बरेच राज जाणून घेण्याची संधी मिळू शकते. वृश्चिक राशी, या आठवड्यात आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की आपण आणि आपल्या जोडीदारामधील प्रत्येक मतभेद सुरुवातीस तीव्रतेने आरंभ होतो, त्याचा शेवटी आपल्या दोघांना सोबत मिळून निराकरण होते. म्हणून जरी आपण दोघांनी सुरुवातीस समान समज दर्शवली तरी आपण केवळ आपले नाते मजबूत बनवित नाहीत, तर लढाईत वाया घालवलेल्या वेळेचा बचाव करण्यात देखील आपण यशस्वी राहाल. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात काही अडचणी येण्याची शक्यता आहे, परंतु त्याकरता आपल्या जोडीदाराचे आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी छळ करणे टाळा. अन्यथा आपला स्वभाव आपल्या प्रेमीला रागावू शकतो, जो तुम्हाला नंतर त्रास देईल. आपण त्यांना काही बोलण्यापूर्वी विचार करा. धनुराशी, हा सप्ताह थोडा आव्हानात्मक राहणार आहे, कारण या काळात तुमच्या प्रियतमाचे भाऊ बहिणीपैकी कोणी तुमचे प्रेमसंबंध बाधित करू शकते. अशात या गोष्टीची काळजी घेऊन आपले नाते पुढे वाढविले पाहिजे. हेच तुमच्यासाठी चांगले विकल्प राहील. या सप्ताहात तुमच्याकडून काही मोठी चूक होऊ शकते, जे वैवाहिक जीवनासाठी खराब असू शकते. अशात प्रत्येक गोष्टीत सावध राहून काहीही कार्य करणे तुमच्यासाठी हितकारी राहील. या काळात घरातील लोकांमध्ये परस्पर प्रेम स्पष्ट दिसेल. तुमच्या प्रेम जीवनासाठी हा सप्ताह थोडा आव्हानात्मक राहणार आहे. मकर राशी, या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रिय समोर आपल्या गोष्टी स्पष्टतेने ठेवा. यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होईल. प्रियला आनंदी ठेवण्यासाठी त्यांना सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचाही तुम्ही प्लॅन बनवू शकता. तथापि कुठलाही प्लॅन बनवण्याच्या आधी हे जाणून घ्या की त्यांना जमणार आहे की नाही. सर्व प्रकारच्या विवादानंतर आपला जीवनसाथी आपल्यासाठी सर्वात विश्वासार्ह व्यक्ती आहे हे आपणास या आठवड्यात लक्षात येईल. कारण अशी शक्यता आहे की जीवनात अशी काही परिस्थिती येईल जेव्हा आपल्याला आपल्याबरोबर फक्त आपला जोडीदार सापडेल. या सप्ताहात तुमच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. कुंभ राशी, या राशीतील लोकांना प्रेम जीवनात या सप्ताहात उत्तम फळ मिळतील, कारण तुमच्या चारही बाजूने या काळात प्रेमाची हवा चालेल आणि तुमच्या प्रेमाच्या नात्यामध्ये नवीन उच्चता येईल, ज्या कारणाने तुम्हा दोघांमध्ये रोमांसमध्ये वृद्धी होईल. सोबतच तुम्ही आपल्या नात्याला अधिक मजबूत करताना दिसाल. तुम्ही आपल्या दाम्पत्य जीवनाचा आनंद घेऊन त्याच्या विस्ताराच्या बाबतीतही एकमेकांसोबत बोलून त्यांनी जोडलेला कुठलाही निर्णय घेऊ शकता. मीन राशी, या राशीतील विवाहित लोकांच्या जीवनात या सप्ताहात बरेच अनुकूल असेल, कारण या काळात तुम्ही जीवनसाथी सोबत उत्तम असल्याचा अनुभव होईल आणि सोबतच संवाद करण्यातही तुम्हाला आता काहीही समस्या येणार नाही. ही वेळ तुमच्या संतान पक्षाकडून काही प्रकारचा आनंद देऊन तुम्हा दोघांना एकमेकांच्या अधिक जवळ आणू शकतो. मीन राशीतील विवाहित लोकांचे जीवन या सप्ताहात बरेच अनुकूल असेल. तुम्ही जीवनसाथी सोबत उत्तम असल्याचा अनुभव होईल आणि सोबतच
संवाद करण्यातही तुम्हाला आता काहीही समस्या होणार नाही. आपल्या भावनांना जर तुम्ही फक्त स्वतःपर्यंतच सीमित ठेवले तर यामुळे प्रेमाच्या नात्यामध्ये समस्या येऊ शकतात. तथापि आपल्या भावनांना व्यक्त करून संगीला आनंदी करू शकता. जर पार्टनर नाराज आहे तर कुठल्या कॉमन मित्राच्या मदतीने त्याला मनवू शकता आणि प्रेम जीवनात सकारात्मकता आणू शकता. धन्यवाद.